नमस्कार, मी डॉक्टर भूषण शानबाग. एक होता परमेश्वरच्या पुढच्या भागामध्ये तुमचं स्वागत आहे. मागच्या भागामध्ये आपण बघितलं होतं की मंगलेशनी राज्यावर ताबा केला होता आणि त्यांनी एरेय आणि त्याच्या घरच्या लोकांना मूळ राजवाड्याच्या प्रमुख वाड्याच्या बाहेर हलवलं होतं. या एरियाच्या दोन्ही आया आज ना उद्या एरिया राजा होईल आणि आपली परिस्थिती सुधारेल या आशेवर जगत होत्या. आता पुढे काय झालं पाहूया. एक दिवस मंगलेश जी संधी शोधत होता ती स्वतःहूनच त्याच्या समोर आली. मंगलेश एरियाच्या वतीनं जरी राज्यकारभार पाहत असला तरी त्यामध्ये त्याला फार अडचणी येऊ लागल्या. बालवयीन असल्यामुळे एरियाचा राज्याभिषेक केला गेला नव्हता. तो जरा जाणता झाल्यावर राज्याभिषेक करावा या गोष्टीवर सर्वांचं एकमत होतं. पण तोपर्यंत कोणीतरी राजसिंहासनावर असण्याची गरज काही वेळा प्रकर्षाने जाणवायला लागली. त्यामुळेच मंगलेशला तात्पुरता राजा म्हणून नेमणूक केली गेली होती. एक दिवस मंगलेशच्या समोर एक खटला आला. बदामीपासून 30-35 कोसांवर लक्ष्मेश्वर, तिथे तिघ ब्राह्मण भाऊ राहत होते. थोरला कृष्णास्वामी, मधला रंगास्वामी आणि धाकटा राधास्वामी. राधास्वामीवर कृष्णास्वामीच्या जमिनीच्या वादातून खून पाडल्याचा आरोप होता. राधास्वामीचं म्हणणं होतं की या खुनाशी आपला संबंध नाही. मंगलेशनं गावातील मान्यवर पंचांना बोलावून चौकशी केली. तिन्ही भावांचं पूर्वीपासूनच पटत नव्हतं. वडील वारल्यावर तिघांनी वाटण्या केल्या, पण कृष्णस्वामीनं आपल्याला कमी दर्जाची जमीन देऊन स्वतः चांगली जमीन लाटल्याचा राधास्वामीचा दावा होता. त्यावरून दोघांमध्ये सतत वादावादी व्हायची. असाच एक दिवस कृष्णास्वामी आपल्या जमिनीत गेला असताना राधास्वामी तिथे गेला आणि त्यानं कृष्णास्वामीचा खून केला असा आरोप होता. राधास्वामी म्हणत होता, आपण तिथे गेलो होतो पण भावाशी वादावादी होऊन आपण परत आलो तोपर्यंत कृष्णास्वामी जिवंत होता. नंतर कोणी खून केला असेल तर आपला खुनाशी संबंध नाही, खून कदाचित रंगास्वामीनं केला असेल. साक्षी पुरावे झाले. प्रत्यक्ष खून करताना कोणी पाहिलं नसलं तरी सर्व बाबी राधास्वामीच्या विरोधात जात होत्या. त्या विरोधात राधास्वामी उभा राहिला. त्याचं म्हणणं असं, आपल्यावर अन्याय होतोय आणि आपल्याला अजून मूल बाळ नसल्यानं आपली जमीन लाटण्यासाठी रंगास्वामीनं खून करून राधास्वामीला त्यात अडकवलंय. पंच रंगास्वामीच्या नात्यातले होते, ते खोटी साक्ष देत आहेत. मंगलेशनं चौकशी करताना राधास्वामीच दोषी असावा असं स्पष्ट दिसत होतं. मंगलेशनं राधास्वामीला देहदंडाची शिक्षा फरमावली. आता राधास्वामीनं वेगळा सूर लावला. हे राजा, तू अधिकारात आहेस म्हणून तू तुझ्या अधिकाराचा दुरुपयोग करतोयस, पण या सगळ्यामध्ये एक महत्वाची गोष्ट तू विसरतोयस. मी जातीनं ब्राह्मण आहे. मी न केलेल्या गुन्ह्याबद्दल मला देहदंड देताना तू अधर्माचरण तर करतो आहेसच, पण हा जर देहदंड अंमलात आणला गेला तर ती ब्रह्महत्या होईल आणि ते पातक तुझ्या मस्तकावर राहील इतकं लक्षात ठेव. ब्राह्मणाला देहदंड द्यायचा अधिकार तुला नाहीये. त्यातून शेवटी तू अधिकारावर आहेस, तुला करायचं ते कर, पण हे पातक तुझ्याच मस्तकी बसेल इतकं ध्यानात ठेव. आता मंगलेशला काही कळेना. शेवटी त्यांनी अनंत स्वामींकडे विचारणा केली. अनंत स्वामींनी सांगितलं, राधास्वामीचं म्हणणं बरोबर आहे. राधास्वामी ब्राह्मण असून ब्राह्मणाला देहदंड देण्याचा अधिकार मंगलेशला नाही. त्याचबरोबर अभिषिक्त राजाची जर ब्राह्मणानं देहदंड देण्याइतका गंभीर गुन्हा केल्याची खात्री असेल तर तो गुन्हेगार ब्राह्मण असला तरी अभिषिक्त राजा त्याला देहदंडाची शिक्षा देऊ शकतो. मंगलेशला आपल्या सगळ्याच अडचणीतून मार्ग मिळाला असं वाटलं. त्यानं आपल्याला राज्याभिषेक करून घ्यायचं ठरवलं. वासंतिका आणि श्रुतिका यांना बोलावून घेतलं आणि सांगितलं, वहिनी, सध्या एक खूप मोठी अडचण माझ्या नजरेसमोर सतत येत असते. अनेक वेळा गुन्हेगार साबित होतो, पण मी राजा नसल्यानं त्याला सजा द्यायचा अधिकार मला नसतो. एरे अजून बालवयीन आहे, त्यामुळे सध्या पुरता मी माझा तात्पुरता अभिषेक करून घेणार आहे. एरिया जाणता झाला की मी स्वतःहून राजपदाचा त्याग करीन आणि त्याला सिंहासनावर बसवीन. पण तोपर्यंत राज्याला राजा तर हवा ना, त्यासाठी मी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतो आहे. यावर वासंतिका किंवा श्रुतिका काही बोलू शकत नव्हत्या. त्यांनी मंगलेशला राज्याभिषेक करून घ्यायला मान्यता दिली. एकदा त्यांची मान्यता मिळाल्यावर मंगलेशनं आणखी उशीर केला नाही. त्यानं ताबडतोब अनंत स्वामींना पाचारण केलं. गुरुदेव, कारभाराच्या सोयीसाठी राज्याला राजा असण्याची आवश्यकता आहे हे तुम्ही जाणताच. मी माझ्या दोन्ही वहिन्यांशी याबद्दल बोललो. एरे अजून बाल असल्यानं तो प्रगल्भपणे निर्णय घेऊ शकणार नाही, म्हणून सध्या पुरता माझा राज्याभिषेक करून घ्यायला त्यांनी मान्यता दिली आहे. अनंत स्वामींना खात्री करून घ्यायची होती. त्यांनी वासंतिका आणि श्रुतिकाची भेट घेतली. आपल्याजवळ मंगलेशनं त्याला येणाऱ्या अडचणी सांगितल्या असून एरेय वयात येईपर्यंत मंगलेश राजा राहण्यास आपली काहीच हरकत नाही असं त्यांनी सांगितलं. मग अनंत स्वामींनी मंगलेशच्या राज्याभिषेकाला परवानगी दिली, पण मंगलेशला निक्षून सांगितलं, हे राजा, केवळ सोय म्हणून अपवादात्मक परिस्थितीत तुला राजपद सोपवलं जात आहे.
या राजपदावर खरा अधिकार राजपुत्र एरेय याचाच आहे. तू केवळ या राज्याचा एक विश्वस्त आहेस याचा विसर पडू देऊ नकोस. मंगलेशनं ते मान्य केलं आणि आपल्या अभिषेकाची तयारी सुरू केली. प्रधान म्हणून सुव्रतचं नाव नक्की केलं गेलं. इतर प्रधानांची नावं ठरली. महाराणी रत्नमाला होतीच. वासंतिका आणि श्रुतिका या दोघी दिवंगत महाराज कीर्तिवर्मन यांच्या विधवा होत्या. राज्याभिषेकाच्या वेळी विधवा घरात असणं अशुभ ठरेल या सबबीखाली त्या दोघींना आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या तीनही पुत्रांना अगदी राजमहालाच्या आवारातूनही काढून दुसरीकडे हलवलं गेलं. राजवाडा संपूर्णपणे मंगलेशच्या ताब्यात गेला. याच वेळी सुंदरवर्मनला युवराज्याभिषेक करून घ्यावा असं रत्नमालेचं मत होतं. पण एरेयाला नंतर सत्ता सुपूर्त करायची असेल तर सुंदरवर्मनला युवराज कसं घोषित करणार, याला मंगलेशकडे उत्तर नव्हतं. त्यामुळे जरी मंगलेश राजा झाला तरी सुंदरवर्मन युवराज घोषित होऊ शकला नाही. तरीही वाजत गाजत मंगलेशचा राज्याभिषेक पार पाडला गेला. अधिकृतरित्या मंगलेश बदामीचा चालुक्य राज मंगलेश झाला. हे झाल्यावर मंगलेशनं जागोजागी आपल्या नावाची ग्वाही फिरावी या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. राजा म्हणून आपलं नाव लोकांपुढे राहील हे तो पाहू लागला. अनेक ठिकाणी त्यानं देवळं बांधली. त्यांच्या समोर आपण दिलेल्या देणगीतून हे देऊळ उभं राहिलं आहे अशा अर्थाचे शिलालेख कोरून घेतले. देवळात सेवा करणाऱ्यांना जमिनींची दानं दिली, बक्षीसपत्र करून दिली. तो स्वतःला पृथ्वीचा लाडका राजा, पृथ्वी वल्लभ म्हणवून घेऊ लागला. चालुक्यांच्या सर्व मांडलिकांना आणि आजूबाजूच्या राजांना मंगलेश चालुक्यांचा राजा झाल्याचं जाहीर केलं गेलं. यापुढे त्यांची निष्ठा मंगलेशच्या पायाशी रुजू ठेवावी अशा अर्थाची पत्र सगळीकडे पाठवली गेली. निष्ठेत कुचराई झाल्यास परिणाम भोगावे लागतील याची जाणीवही या पत्रामधून करून दिली गेली. कीर्तिवर्मनच्या निष्ठावंतांचं महत्व हळूहळू कमी करून त्यांच्या जागी आपले विश्वासू लोक नेमायला मंगलेशनं सुरुवात केली. पुलकेशीच्या साथीदारांपैकी बरेचसे एव्हाना जिवंत नव्हते, पण जे होते त्यांना घरी बसवलं गेलं. नुसतं घरी बसवलंच नाही, त्यांचं निवृत्ती वेतनही बंद केलं गेलं. सुखेतू आणि केशव हे असेच दोघे होते. जन्मभर चालुक्यांची सेवा करण्यात त्यांनी हयात घालवली होती. पण किती वर्ष आता ह्यांना आपण पोचत राहायचं या विचारानं त्यांचं निवृत्ती वेतन थांबवलं गेलं. 80च्या पल्ल्याड पोहोचलेले दोघंही आपल्या मुलांच्या जीवावर जगू लागले. पुलकेशीनं आणि कीर्तिवर्मननं दिलेली अनेक इनामं फिरवली गेली. मंगलेशच्या निष्ठावंतांना ती दिली गेली. अशाच प्रकारे एक नाव समोर आलं, ते स्वामीराजचं. स्वामीराज रेवती बंदरातून राज्य करत होता. खरं बघायचं तरी त्याला चालुक्यांनी सुरुवातीला सैन्याची मदत केली होती, तरी हे राज्य त्याने स्वतः मिळवलं होतं. तो जरी स्वतःला चालुक्यांचा निष्ठावंत मांडलिक म्हणवून घेत होता, तरी त्याची निष्ठा मंगलेशाशी नव्हती. तो कीर्तिवर्मनचा निष्ठावंत होता. मंगलेशनं त्याला आपलं राज्य चालुक्याच्या राज्याला जोडण्याचा हुकूम पाठवला, पण स्वामीराजनं तो साफ नाकारला. त्यानं मंगलेशला स्पष्ट शब्दात कळवलं की मंगलेश फक्त तात्पुरता सिंहासनाधीन झालेला असला तरीही त्याचं राज्य आपल्या राज्याला जोडण्याचा मंगलेशला काहीही अधिकार नाही. उद्या जर चालुक्यांचा खरा वारस एरेय सिंहासनावर आला आणि त्याने आज्ञा केली तर स्वामीराज आनंदानं आपलं राज्य एरेयाच्या पायाशी ठेवील. पण मंगलेशला त्यानं साफ नाकारलं. कलचुरींचा राजा शंकरागण होता. शंकरागण आपल्या सैन्याची महिष्मतीला तयारी करत होता. जरी मंगलेश अजून त्या दिशा फिरकला नव्हता तरी या युद्धखोराला तोंड द्यायला आपण तयार असायला हवं हे त्याला ठाऊक होतं. शंकरागणचं राज्य उत्तरेकडून पुष्यभूती साम्राज्य आणि दक्षिणेकडे चालुक्य साम्राज्य यांच्या कात्रीत होतं. कलचुरींचं राज्य जरी बलवान असलं तरी जर या दोन्ही राजांनी एकाच वेळी आपल्यावर हल्ला केला तर त्यांना तोंड देणं शंकरागणला कठीण गेलं असतं. त्यामुळे यांच्यापैकी निदान एकाशी सख्य करून अशा एकत्रित हल्ल्यापासून आपला बचाव व्हावा असा विचार शंकरागणनं केला. त्यानं पुष्यभूती राजा प्रभाकर वर्धन याच्याकडे प्रस्ताव पाठवला आणि आपली कन्या देविका हिचा विवाह प्रभाकर वर्धनचा ज्येष्ठ पुत्र राज्यवर्धन दुसरा याच्याबरोबर केला. उत्तरेकडून हल्ल्याची भीती नष्ट झाली. आता दक्षिणेकडे म्हणजेच मंगलेशकडे पूर्ण लक्ष द्यायला शंकरागण मोकळा झाला. पण मंगलेश अजून तरी उत्तरेकडे फिरकला नव्हता. सर्वात आधी त्याने नलांच्या राज्यावर हल्ला चढवायची तयारी केली. नलांचा राजा भवदत्त वर्मन आणि राजपुत्र स्कंदवर्मन लढायला सिद्ध होते, पण मंगलेशने त्यांच्यावर एकाच वेळी वेगवेगळ्या दिशांनी हल्ला चढवायचं ठरवलं. सर्वात आधी त्यानं पूर्व गंगांवर हल्ला केला. त्याचे वडील पुलकेशी यांनी पूर्वी याच मार्गाने गंगांवर हल्ला केला होता. त्यानंतर गंगराजे खूप कमकुवत झाले होते. सध्या राजा भट्ट विष्णू हा गादीवर होता. त्याच्या ताब्यातील विजयवाडापर्यंतचा मार्ग गंग आणि पल्लव यांचा सीमावर्ती भाग होता. सुंदरवर्मन आपल्या 10,000 सैन्यानिशी या भागावर चालून गेला. गंग किंवा पल्लव याच्यापैकी कोणीच त्याला अडवू शकेल इतकं बळकट नव्हतं. सहजपणे सुंदरवर्मन विजयवाड्याला जाऊन पोहोचला. विजयवाड्याला त्यानं आपलं 5,000 पायदळ पिछाडीच्या रक्षणासाठी ठेवलं आणि 5,000 पायदळ घेऊन तो उत्तरेच्या दिशेला वळला.
त्याच्या मदतीसाठी मंगलेशने आणखी 5,000 घोडदळ पाठवून दिलं आणि स्वतः 10,000 घोडदळ बदामीहून मागवून रामटेकच्या दिशेनं निघाला. सुंदरवर्मननं पूर्व सागराचा किनारा गाठून उत्तरेच्या दिशेला जायला सुरुवात केली. भट्ट विष्णूच्या ताब्यातील हा भाग पूर्व गंगा साम्राज्याच्या दृष्टीनं फारच महत्वाचा होता. त्यामुळे सुंदरवर्मनला अडवण्यासाठी राजा भट्ट विष्णू आपल्या सैन्यासह निघाला. आता तुम्हाला जर का हा भाग सर्व बघायचा असेल तर मी ह्या भागाचा नकाशा तुमच्या समोर ठेवतो, जो गुगलच्या मार्फत घेतलेला आहे. आणि त्यात तो घेतला की तुमच्या नक्की लक्षात येईल की काय आणि कशी लढाई केली गेली. दिलेला नकाशा बघितलात जर तर लक्षात येईल बदामी, विजयवाडा, विशाखापट्टणम, पुष्करी आणि रामटेक हे कुठे आहेत. म्हणजे बदामी, विजयवाडा, विशाखापट्टणम, पुष्करी हा मार्ग सुंदरवर्मननं घेतला. तर स्वतः मंगलेश बदामीहून नांदेड म्हणजे नंदीग्राम मार्गे रामटेकला गेला. पुढे जाऊया. नकाशा जरी दिलेला असला, जरी लक्षात नाही आला, काही बिघडत नाही. पुढे जाऊया गोष्टीकडे. बदामीहून एक तुकडी विजयवाडा, विशाखापट्टणम, पुष्करी या मार्गाने रामटेककडे आली आणि दुसरी मंगलेशच्या नेतृत्वाखाली सरळ बदामी, नांदेड म्हणजे नंदीग्राम वरून रामटेककडे गेली. पण भट्ट विष्णूपेक्षा सुंदरवर्मन आणि त्याच्या सैन्यातील इतर सरदार अधिक तयारीचे होते. त्यांच्या जोरदार हल्ल्यापुढे भट्ट विष्णूच्या सैन्याची लांडगेतोड व्हायला लागली. त्याचं सैन्य मागे हटू लागलं. शेवटी सुंदरवर्मनने एकच निकाराचा हल्ला केला आणि त्यामुळे माघार घेऊन आपल्या राजधानीकडे जाण्याव्यतिरिक्त भट्ट विष्णू दुसरं काही करू शकला नाही. तरी पण त्यांनी आपल्या सेनापतीला शक्य होईल तितकं विशाखापट्टण लढवायला सांगितलं आणि तो माघारी वळला. पण सुंदरवर्मनच्या रेटा जबरदस्त होता. त्याच्या पुढे पूर्व गंगांची सेना दुबळी ठरली. सुंदरवर्मननी विशाखापट्टणम जिंकून घेतलं. सेनापतीसह सर्व गंग सैन्याची कत्तल केली गेली. शेवटी नाईलाज होऊन पूर्व गंगांनी सुंदरवर्मन बरोबर तह केला. मंगलेशचं अधिपत्य मान्य करून भट्ट विष्णू मंगलेशचा मांडलिक बनला. विशाखापट्टण हातात आल्यावर तिथून नलांची राजधानी पुष्करी जेमतेम 100 कोसांवर होती. सुंदरवर्मन आपल्या सैन्यासह विशाखापट्टणला येऊन थांबला. सुंदरवर्मन विशाखापट्टणला पोहोचताच मंगलेश रामटेकला आपल्या 10,000 सैन्यासह जायला निघाला होता. त्यानं सर्वात प्रथम नंदीग्राम गाठलं आणि लवकरच तो तिथून रामटेकच्या दिशेला गेला. रामटेक गाठल्यावर तिथून पुष्करी 150 कोसांवर होतं. वेगवान घोडदळाला 3 दिवसात हा पल्ला गाठता आला असता, पण मंद गतीनं जाणाऱ्या हत्ती दलामुळे त्याला वेळ लागणार होता. मंगलेशनं पुष्करीच्या दिशेनं जायला सुरुवात केली. त्याच्या सैन्यात 1,000 हत्ती होते. ही हत्तींची फळी सर्वात पुढे होती. त्यामागे घोडेस्वार. गरज पडल्यास ते त्वरेनं हत्तींच्या दोन्ही बाजूनी पुढे येऊ शकत होते. प्रदेश सपाटीचा असल्यामुळे या सैन्याला हालचाल करायला फारसा त्रास नव्हता. सुंदरवर्मन विशाखापट्टणमलाच थांबलेला होता. जसं मंगलेशचं सैन्य जवळ येऊ लागलं तशी पुष्करीमध्ये घालमेल सुरू झाली. भवदत्त वर्मन मंगलेशला सामोरा गेला. स्कंदवर्मन पुष्करीचा बचाव करायला मागे थांबला. भवदत्तवर्मनच्या सैन्यामध्ये हत्ती होतेच, पण मंगलेशचा सेना सागर पाहून भवदत्तवर्मन चकित झाला. मंगलेशचे 1,000 हत्ती त्याच्या सैन्यातल्या 500 हत्तींपेक्षा दुप्पट होते. त्याने स्कंदवर्मन पत्र पुष्करीच्या रक्षणासाठी ठेवलेल्या सैन्यापैकी निम्म सैन्य पाठवून द्यायची आज्ञा केली. तोपर्यंत तो मंगलेश बरोबर युद्धाला तोड लागू देणार नव्हता. हे निम्म सैन्य पुष्करीहून निघाल्याबरोबर सुंदरवर्मननं पुष्करीवर घोडदळाचा वेगवान हल्ला केला. अपुऱ्या सैन्यासह लढणाऱ्या स्कंदवर्मनला पुष्करी सोडून पळून जावं लागलं. त्याचा खजिना, त्याच्या स्त्रिया आणि राजधानी सर्वच सुंदरवर्मनच्या हातात पडले. पुष्करीतून पळून गेलेल्या स्कंदवर्मननं भवदत्तवर्मनच्या मदतीला निघालेल्या निम्म्या सैन्याला गाठलं आणि तो पुन्हा सुंदरवर्मनला हल्ला करण्यासाठी पुष्करीच्या दिशेला माघारी वळला आणि याचा फायदा घेऊन मंगलेशनं भवदत्तवर्मनवर हल्ला चढवला. भवदत्तवर्मन मारला गेला. स्कंदवर्मन जीव बचावून पळून गेला. नलांचं राज्य मंगलेशनं आपल्या राज्याला जोडलं. पुष्करीमध्ये असलेल्या राजवाड्यात मंगल आणि सुंदरवर्मन दोन्ही पितापुत्रांनी नलांच्या स्त्रियांचा उपभोग घेतला आणि आपली कामतृष्णा तृप्त केली. नलांच्या वंशात एकही पुरुष जिवंत ठेवला नाही. अगदी लहान मुलांपासून सर्वांची हत्या करून आपला सूडाग्नी शमवला. असा क्रूर रक्तपात पुष्करीनं यापूर्वी कधीही पाहिला नव्हता. यानंतर पुष्करीमधल्या 10 वर्षे वयावरील सर्व पुरुषांना आपल्या सैन्याच्या सेवेसाठी गुलाम म्हणून पकडून नेण्यात आलं. पुष्करीतील स्त्रियांचा मनाप्रमाणे उपभोग घ्यायची मंगलेशनं आपल्या सेनेला सूट दिली. 1 महिना पुष्करीत हैदोस घालून मगच मंगलेश आणि त्याची सेना पुष्करीच्या बाहेर पडली. पुष्करीच्या विजयानंतर मंगलेश परत माघारी बदामीला आला.
राणी रत्नमालानं त्याला ओवाळून घरात घेतलं खरं, पण त्याच्या सोबत आलेल्या या दोन मुली कोण आहेत हे तिला कळेना. स्वामी, या दोन तरुण मुली कोण आहेत? त्या दोघी भवदत्त वर्मनच्या मुली आहेत. पुष्करीमध्ये मी त्या दोघींचाही उपभोग घेतला. मजा आली. त्यांना मी माझ्या रखेल्या म्हणून घेऊन आलोय. त्यांची नावं स्कंद गौरी आणि स्कंदविद्या. पण या रखेल्या इथे राहिलेल्या मला चालणार नाहीत, रत्नमालानं बजावलं. राणीसाहेब, मर्दाच्या हातात जशी तलवार असते ना, तशी जिंकलेली स्त्री सुद्धा असते. तिचा मनसोक्त उपभोग घेणं हे सुद्धा आमच्या मर्दानगीचंच लक्षण आहे. तुम्ही काहीही करू शकता, पण या दोघी मला राजवाड्यात चालणार नाहीत, रत्नमाला ठाम होती. शेवटी रत्नमाला बदामीच्या राजवाड्यात राहणार आणि बंगलेश दोन्ही रखेल्यांना वातापी मधल्या जुन्या वाड्यात ठेवणार हे नक्की झालं. वातामीमध्ये लवकरच रखेल्यांची संख्या वाढू लागली. मंगलेशच्या प्रत्येक राजावरील विजयानंतर तिथल्या तरुण राजस्त्रिया वातापी मधल्या वाड्यात आणून ठेवल्या जाऊ लागल्या. एरे आता 10 वर्षाचा झाला होता. रत्नमालानं आता वेगळा हट्ट धरला. एरियाला हटवून सुंदरवर्मनला युवराज घोषित करावं अशी तिची इच्छा होती. पण 10 वर्षांच्या एरियाला जनता भावी राजा मानत होती. आजही तो सम्राट कीर्तिवर्मनचा पुत्र म्हणून जनतेच्या मनात होता. लोक मंगलेशला अजूनही तात्पुरता राजाच मानत होते. कीर्तिवर्मनचा जनतेला विसर पाडणं आणि आपण त्यांच्या मनात स्थान निर्माण करणं याची मंगलेशला गरज होती. त्या दृष्टीनं काय करता येईल याचा तो विचार करत होता. त्यानं व्याघ्रस्वामीला बोलावणं पाठवलं. व्याघ्रस्वामी आले, नमस्कार करून उभे राहिले. प्रधानजी, जनतेच्या मनात अण्णाबद्दल जितकं प्रेम होतं तशी प्रेम आपुलकी मला आजही माझ्याबद्दल दिसत नाही. याचं कारण काय असावं? क्षमा असावी महाराज, पण अभय देत असाल तर सांगतो. बोला, तुम्हाला अभय. महाराज, आपलं राज्य सगळीकडे पसरलेलं आहे. आपल्या सैन्यानं नलांसारख्या बलदंड शत्रूंवर सुद्धा मात केली आहे. आपल्या साथीला राजकुमार सुंदरवर्मनही आहेत आणि त्यांनी त्यांची सैन्य कुशलता वेळोवेळी होऊन दिली आहे. पण जनता आजही आपल्याला काळजीबाहू राजाच मानते. त्यातून पुष्करीमध्ये जे काही झालं त्याच्या खबरा नागरिकांमध्ये येऊन पोहोचल्या आहेत. नलराजाच्या दोन्ही कन्यांना आपण इथे रखेल्या म्हणून ठेवलेलं सामान्य जनतेला रुचलेलं नाही. राजकुमार सुंदरवर्मन यांचं जनतेबरोबरचं वर्तन अनेक वेळा आक्षेपार्ह असतं आणि या सर्वाचा परिपाक म्हणूनच जनता अजूनही आपलं मानत नाही. मंगलेशला तो स्पष्ट सल्ला रुचला नाही. त्यानं तेव्हा जरी व्याघ्रस्वामींना जाण्याची आज्ञा दिली तरी जोवर लोकांच्या मनातील कीर्तिवर्मनचा पगडा दूर होत नाही तोवर हे असंच चालत राहणार अशी त्यानं मनातच खोंगाट बांधली. हा व्हिडिओ इथेच थांबूया. कथा चालू राहील पुढच्या भागात. ऐकत रहा. एक होता परमेश्वर. धन्यवाद.